स्टेट महाराष्ट्र आमदार रोहित पवार बोलतायत, थेट जाऊयात. कंपल्सरी केलं नाही आणि त्या विभागामध्ये सुद्धा ठराविक जे लोअर लेवलची पदं असतात त्याच्यासाठी त्यांनी केलं होतं. त्यानंतर 2014ला त्यांचं सरकार आलं आणि मग 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले. त्यावेळेस जे काही विरोधातल्या लोकांचे कामं होते ते त्यांनी स्थगित केली आणि मग इथं हा GR जो आधीच्या सरकारने काढला कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत जर होता तो तुम्ही स्थगित का नाही केला. 2017 तुम्ही त्याला वाढ दिली आणि मग त्यानंतर केंद्र सरकारकडनं आदेश आल्यानंतर ठराविक जी पदं कोविडला लागणारी होती ती आपण कॉन्ट्रॅक्टवर भरली असावी. पण महत्त्वपूर्ण काय की 14 मार्च 2023ला हा त्यांनी GR काढला. या GRमध्ये आपण जर खोलात गेलो तर ह्याच्यामध्ये जे विविध पदं आहेत त्या पदामध्ये कंपल्शन करण्यात आलं आहे, कंपल्सरी, आणि व्यापकता मोठ्या पदापर्यंत नाही तर सिनियर पदापर्यंत. जळगावला तहसीलदार लेवलच्या पदाची सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर भरती ही काढली होती. त्यामुळे मग तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात होता तर हा GR तुम्ही का काढला, का व्यापकता वाढवली, का कंपल्सरी केलं, यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी 6 बैठका घेतल्या. मग त्या बैठका तुम्ही कशाला घेतल्या? तुम्हाला त्या बैठका घेता आल्या नसत्या ना. मग तुम्ही जो काही निर्णय तिथं घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर मनस्ताप जो लोकांना झाला त्याला जबाबदार कोण? आणि तुम्ही काय म्हणता ही जी प्रथा आहे ही तुम्ही काढली, म्हणजे काँग्रेसली काढली, राष्ट्रवादीली काढली. 98चा हा GR आहे. कोण सत्तेत होतं? BJPचे लोक होते. तुम्ही काल बोलत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माफी मागावी असं सांगितलं, नाक रगडावर असं सांगितलं. आता 98ला तर पहिला GR तुम्ही काढला होता. आता देवेंद्र फडणवीस साहेब माफी मागणार आहेत का? बावनकुळे साहेब माफी मागणार आहेत का? तुम्ही 2023चा जो GR काढला ना आत्तापर्यंत, म्हणजे काल तुम्ही GR मागे घेणार असं सांगितलं. त्या काळामध्ये जर कोणी आत्महत्या केली असेल, मनस्ताप काही लोकांना झाला असेल, अभ्यासावर लक्ष लागले नसेल, त्याला जबाबदार कोण? मग अशा पद्धतीने तुम्ही वागणार असेल आणि धडधडीत जर खोटं बोलणार असाल तर युवा तर शांत बसणार नाही ना. युवा या बाबतीत पुराव्यासकट तिथं बोलणार आणि आम्ही इथं बोलत आहोत. पण हा एकच मुद्दा आता मार्गी लागला आहे. त्यामुळे यादीमध्ये एका मुद्द्याला आम्ही टिक केलेलं आहे. पुढच्या अनेक मुद्दे आहेत. तुम्ही 20 दिवसामध्ये 10,000 कॉन्ट्रॅक्ट भरती तिथं केली. पुढच्या 80 दिवसामध्ये तुम्ही 80,000 भरती करणार होता. आता आमच्या सगळ्यांची मागणी आहे की 2.5 लाख भरती जी काही पदं आज रिक्त आहेत ती पुढच्या काही दिवसांमध्ये ॲड काढावी आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये ही 2.5 लाख पदं ही तुम्ही परमनंट सरकारी विविध पदाची जी भरती आहे ती तुम्ही काढावी अशी आमची मागणी. त्याच्याखाली MIDC असेल, महिला सुरक्षितता असेल, हे सगळे मुद्दे तुम्ही हात लावा. ह्याच्याबरोबर आरोग्यापासून अनेक विषय आहेत जे आम्ही हाती घेतलेले आहेत. पण हा विजय युवांचा आहे. इथं राष्ट्रवादी पुणे सर्व प्रशांतदादा इथं आहेत, तसं शेवाळे बापू इथं आहेत आणि या सगळ्यांनी मिळून आज इथं सत्कार युवांचा केला. हा विजय युवांचा आहे. अनेक युवांनी मिळूनसुद्धा माझा सत्कार केला. तो माझा नसून युवांचा आहे, कारण हा विजय युवांचा आहे. त्यामुळे मी इथं आमच्या सगळ्यांचा सत्कार केल्यासाठी त्यांचा आभार व्यक्त करतो. पण विषय एवढाच आहे की हा संघर्ष इथंच थांबणार असा नाही. अनेक मुद्दे आम्ही जे घेतलेले ते आम्ही पूर्ण होऊस तर हा लढा तसाच कायम ठेवू. कंत्राटी भरती आणि त्याचबरोबर पुण्यातलं ललित पाटील ड्रग्ज प्रकरण जे आहे याच्यावरून जे सरकार बॅकफूटवर गेलं असं वाटतं, कारण त्यामुळेच महाविकास आघाडीवरती आणि शिवसेनेवरती असे आरोप जे ते केले जातात. त्यांच्याकडे पर्याय पण नाही ना. त्यांच्याकडे काय आहे की फक्त खोटं बोलणं हे त्यांच्या हातामध्ये आहे आणि मग कुठंतरी लोकांचं मत नाही तर लक्ष हे विचलित व्हावं. आता काल GR तुम्हीच जो काढला होता तोच तुम्ही मागे घेतला आणि तुमच्याच कार्यकर्त्यांना सांगितलं जा फटाके वाजवा. अरे काय चाललं या सरकारमध्ये काय कळत नाही. आता ललित पाटील ससून हॉस्पिटलमध्ये जिथं गरिबांना सेवा दिली जाते तिथं 7 महिने तो ॲडमिट होता आणि तिथल्या डीन आणि त्यांच्या मुलाला, आता दोन्ही अधिकारी एकाच हॉस्पिटलमध्ये कसे काम करतात हे बघावं लागेल ठाकूर. आणि पण तिथं त्यांना माहीत नाही हा 7 महिने तिथं काय करत होता. तिथून ड्रग्ज रॅकेट तो चालू करत ठेवलं होतं आणि मग तिथून त्याला काढण्यात आलं, सांगण्यात आलं आता पळून जा, त्याला जायचं नव्हतं असं तोच म्हणतो. मग कुठल्या नेत्याचा फोन आला हे कुठंतरी आपल्याला बघावं लागेल ना. त्यामुळे हे सरकार कुठंतरी बॅकफूटवरपेक्षा ज्या चुका त्यांनी केलेल्या आहेत हे लोकांसमोर येत आहेत. आणि आज काय झाले
की लोकांना ही भपकेगिरी आता चालत नाही, खोटं बोललेलं चालत नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या चुका आता लोकांसमोर ज्या येत आहेत आणि हे कितीही खोटं बोलले तर लोकांना माहिती आहे फक्त खोटंच बोलतात, बाकी काही नाही. कंत्राटी भरती तर रद्द केलेलं आहे, मात्र याआधी ज्या परीक्षा रद्द झालेल्या होत्या तर जवळपास 150 ते 167 कोटी शुल्क जे आहे ते राज्य सरकारकडे जमा झालेलं आहे. काही विभागाचं त्यांनी परत केलेलं आहे, जिल्हा परिषद भरती वगळता इतर मात्र परीक्षांचं शुल्क तसंच राज्य सरकार. नाही, त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा महाजन साहेबांना आम्ही भेटलो होतो, तुम्ही परत करा, त्यांनी काही प्रमाणात परत केले, काही राहिलेत, पण 300 कोटी अजून सरकारकडे आहेत. आणि आम्ही हा मुद्दा घेतलेला आहे की तेही जो शुल्क असेल जे तुम्ही घेतलेलं आहे आणि 1000 रुपये वसुली जी सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींकडनं एका परीक्षेसाठी तुम्ही केली आणि 15,000 रुपये एका व्यक्तीला तिथं खर्च केलेले आहेत. तर अशा पद्धतीने घेतलेला पैसा हा परत द्यावा. तसंच ह्याच्या पुढं 1000 रुपये न घेता, 900 रुपये न घेता तुम्ही जसं राजस्थान आहे 600 रुपये घेतले, एक कार्ड द्यायचं आणि तेव्हा किती परीक्षा तुम्हाला द्यायच्या तसे द्या, असंही योजना येत्या काळामध्ये काढा, असं आम्ही सरकारला सांगत आहोत. काल देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं नाव घेतलं. अजित पवार महाविकास आघाडीच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री त्यांच्याकडे होतं. अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले. देवेंद्र फडणवीस म्हणतात की ही महाविकास आघाडीची चूक होती. अजित पवार देवेंद्र फडणवीसांना सांगू शकले असते की नाही आम्ही काय. बघा, जेव्हा लाठीचार्ज जळगावला जालन्याला झाला होता त्याचा निषेध अख्ख्या महाराष्ट्राला तिथं केला. तिथंसुद्धा जेव्हा एक पत्रकार परिषद घेतली होती, पत्रकार परिषद होती जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्जवर, पण देवेंद्र फडणवीस साहेब तिथं मध्ये बसले होते. एका बाजूला एकनाथ शिंदे साहेब होते, एका बाजूला अजितदादा होते. तिथंसुद्धा बोलत असताना त्यांनी मावळचा मुद्दा काढला, दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीमध्ये जी कमिटी होती ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब होते, तोही मुद्दा काढला. तिथेही ते त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, म्हणजे लाठीचार्जवर सुद्धा ते तिथं राजकारण करत होते पत्रकार परिषदेमध्ये. आणि कालसुद्धा एकनाथ शिंदे साहेब जे मुख्यमंत्री ते तिथं उपस्थित नाहीत, अजितदादा उपमुख्यमंत्री ते तिथं उपस्थित नाहीत, स्वतःच पत्रकार परिषद घेतात आणि अप्रत्यक्षपणे यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न ते करत असतात. दुसरा एक मुद्दा इथं सांगायचा आहे की फायनान्स मिनिस्ट्री ही अजितदादांकडे आहे. मंत्री आरोग्याचे सावंत आहेत जे शिंदे गटाचे आहेत. दादा हे इथून गेलेले, राष्ट्रवादीतून गेलेले तिथं नेते जे आता भाजपबरोबर आहेत. आता तिथंसुद्धा 2 प्रकारच्या फाईल त्यांनी केल्यात. आम्ही जे काही टोपेसाहेब असताना हॉस्पिटल मंजूर केले होते त्याची, म्हणजे आम्ही त्यांच्या विरोधात बोलतो म्हणून आमची फाईल वेगळी, असे 27 प्रोजेक्ट्स आहेत. आणि 28 प्रोजेक्ट म्हणजे त्यांच्या बाजूने जे बोलतात त्यांची वेगळी फाईल. 28ला त्यांनी निधी दिला. आमचं 30% काम होऊन सुद्धा आम्हाला निधी दिला नाही. आता निधी थांबवण्याचा त्यांना काय अधिकार? अजितदादा मंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांच्या विभागामध्ये सुद्धा लुडबुड हेच करत असतील. आणि मग जिथं सावंत साहेब हे आरोग्यामध्ये तिथंसुद्धा हेच लुडबुड करत असतील. अरे सरकार कोण चालवते हे तुम्ही आधी सांगा. मग ह्या लोकांना फक्त लोकसभेसाठी घेतलं आहे काय का असे ना, पण तुम्ही अशा पद्धतीने राजकारण करून जो निधी खऱ्या अर्थाने तिथं एखादं हॉस्पिटल उभं झालं जे काही 27 ठिकाणी, तिथं सामान्य लोकांनाच मदत मिळणार आहे. आणि मग ती न करता तुम्ही त्याच्यात राजकारण करताय, हे जे खालच्या लेवलचं राजकारण आहे याचा विरोध आम्ही सर्वजण करून युवा संघर्ष यात्रा तिथं काढलेली आहे. शेवटचा प्रश्न आरक्षणाचा आहे. मनोज जरांगेंनी 24 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. 2 दिवस शिल्लक आहेत. 2 दिवसामध्ये राज्य सरकारकडून आरक्षणाबाबतच्या हालचाली होतील असं तुम्हाला वाटतंय का? पाठीमागचा काळ पाहता राज्य सरकारनं जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण होईल? समाज हितासाठी जे उपोषण जरांगे पाटलांनी केलं होतं आणि त्याच्यासाठी बराच त्याग त्यांनी केलेला आहे. त्याच्या आधी अजून एक उपोषण त्यांनी केलं होतं. असे अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत. तिथं सरकारने त्यांना एक शब्द दिला होता. तो शब्द असा होता की काही अधिकाऱ्यांची आम्ही कमिटी फॉर्म करू आणि कमिटी फॉर्म केल्यानंतर त्याच्यावर आम्ही चर्चा करू. त्यात काही चर्चा झाली, एकसुद्धा बैठक नाही झाली. म्हणून मग जरांगे पाटलांचं मत आलं की तुम्ही आम्हाला फक्त गाजर दाखवता, चर्चासुद्धा नाही. आणि मग त्यांनी तिथं उपोषण केलं. आता इथंसुद्धा त्यांनी तारीख जरांगे पाटलांनासुद्धा दिली, तसंच धनगर समाजालासुद्धा महिन्याची तारीख दिलेली आहे. आता तुम्ही बघा ना, तिथं आंदोलन झालं, तिथं लाठीचार्ज झाला, त्याचा निषेध आम्ही केला, त्याची एक कमिटी फॉर्म झाली. अजूनही त्या कमिटीने काय केलं हे कोणाला माहीत नाही. पण या राज्य सरकारने एक वेगळी कमिटी फॉर्म केली. त्यांचं मत असं आहे की आता बिअर म्हणजे दारूचा सेल वाढवला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पैसे येणार नाही. आता जेव्हा विरोधात असतं BJP तेव्हा ते त्या गोष्टीचा विरोध करतात. आज सत्तेत आहेत. आता बिअर चा विषय सोडवण्यासाठी त्यांनी एक कमिटी फॉर्म केलेली आहे. त्याचा GR सुद्धा काढलेला आहे. आता मग सरकार कमिटी फॉर्म करतं आहे, ज्यावर काम करायला पाहिजे ते करत नाही आणि नको त्या गोष्टीवर कमिटी फॉर्म करते. ह्याच्यावरनं सरकार वेळखाऊपणा करतं आहे. त्यांना कोणालाही न्याय द्यायचा नाही. त्यांना काय पडलं आहे? फक्त निधीचं पडलं आहे. त्यांना काय पडलं आहे तर फक्त भ्रष्टाचाराचं पडलं आहे.
काय पडलं आहे तर समाजातील वाद निर्माण करायचा. आता मध्येच कुठंतरी मराठा समाजाचा विषय आला तर मग नारायण राणे साहेब जे मोठे नेते आहेत त्यांनी कसं ते वक्तव्य केलं काय माहिती, पण कदाचित BJPकडनं त्यांना फिडिंग झाला असावं असं ते वक्तव्य केलं आहे. म्हणजे समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करता, OBC राजकीय आरक्षण हे तुम्ही थांबवता आणि तिथं मग मराठा आरक्षणाला सुद्धा अनेक वेळा अडचणी तुम्हीच आणलेल्या आहेत. परत मराठा समाजामध्ये अजून विभाजन करण्याचा प्रयत्न BJPच करते. म्हणजे समाजामध्ये वाद आणि समाजाच्या अंतर्गत सुद्धा वेगळा वाद हे BJP करण्याचा प्रयत्न करते. या सगळ्या गोष्टी समाजाला आणि लोकांना माहिती आहेत.